नमस्कार. व्ही-ए-जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण ग्राम शेवटचे जे तांत्रिक प्रश्न आहेत, त्या तांत्रिक घटकामध्ये आपल्याला कृषी घटकावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जाणार आहेत. तर ग्रामसेवकच्या तांत्रिक प्रश्नांपैकी कृषी घटकावर आपण 40 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि ग्रामसेवकच्या तांत्रिक प्रश्नांवर बनवलेला हा माझा 5वा व्हिडिओ आहे. याच्या आधीचे 4 व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आधीचे 4 व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहता येतील? तर व्ही-ए-जे हे जे आपलं YouTube चॅनल आहे, या YouTube चॅनलमध्ये ग्रामसेवकची प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ग्रामसेवकचे सर्वच्या सर्व व्हिडिओ पाहता येतील. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि व्ही-ए-जे अकॅडमी हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आता पहिला प्रश्न पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे, ट्रायसोपरला कार्निया हा कोणत्या परभक्षी कीटकाचे भक्षण करतो? तर ट्रायसोपरला कार्निया हा जो आहे ना, तो मावा या परभक्षी कीटकाचे भक्षण करतो. त्याच्या पुढे पहा, फळे पिकविताना जास्तीत जास्त किती टक्के साखरेचा पाक वापरतात? काय म्हटलेलं आहे आपल्याला? फळे पिकविताना जास्तीत जास्त किती टक्के साखरेचा पाक वापरतात? आणि याचे ऑप्शन आहेत 20 ते 30%. दुसरा ऑप्शन आहे 40 ते 50%. तिसरा ऑप्शन आहे पहा 60 ते 65% आणि जो चौथा ऑप्शन आहे तो आहे 70 ते 75%. तर याचं जे उत्तर आहे ना, ते उत्तर आहे 60 ते 65% हे त्याचं उत्तर आहे. तर फळे पिकविताना जास्तीत जास्त 60 ते 65% साखरेचा पाक वापरला जातो. चला आपण आता तिसरा प्रश्न पाहूयात. तर तिसरा प्रश्न आहे, कृषी सेवा केंद्रामार्फत कोणते खत विक्री करता येणार नाही? तर कृषी सेवा जे केंद्र असतं ना, त्याच्यामध्ये कोणतं खत आपण विकू शकत नाही, तर त्याचं उत्तर आहे कंपोस्ट खत. तर कंपोस्ट खत हे कृषी सेवा केंद्रामार्फत विकले जात नाही. जर तुम्हाला ग्रामसेवक असेल किंवा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जी-के ई-बुक, टी-सी-एस आय-बी-पी-एस पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून व्ही-ए-जे अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि जी-के ई-बुक, टी-सी-एस आय-बी-पी-एस पॅटर्न विकत घ्या. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला हे उपयुक्त आहे. सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षांसाठी. चला पुढचा प्रश्न पाहूयात आता. एका फुलाच्या पुंकेसरातील परागकण त्याच फुलातील स्त्री केशरावर पडण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर ही जी प्रक्रिया आहे ना, या प्रक्रियेला म्हणतात स्वयंपरागीकरण असं म्हणतात. हे त्याचं उत्तर आहे. एका फुलाच्या पुंकेसरातील परागकण त्याच फुलातील स्त्री केशरावर पडण्याच्या क्रियेलाच आपण स्वयंपरागीकरण असं म्हणतो. हरितगृहात रोग आणि किडीचे प्रमाण वाढण्याचे प्रमुख कारण कोणते? तर हरितगृह जे असतं ना, तर त्या हरितगृहामध्ये रोग आणि किडीचे प्रमाण वाढण्याचं प्रमुख कारण म्हणजे उष्ण हवामान आणि आर्द्रता हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढचा पाहूयात आपण आता प्रश्न. 6वा प्रश्न आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. हवेमधील कोणता वायू फुलांच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम करतो? तर हवेमधील असा कोणता वायू आहे जो फुलांच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम करतो? तर त्याचं उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड हे त्याचं उत्तर आहे. कार्बन मोनॉक्साईडमुळे फुलांच्या प्रतीवर वाईट परिणाम होतो. शेत जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता किती सामूला अधिक असते? सामू म्हणजेच आपला इंग्लिशमध्ये आपण त्याला पीएच असं म्हणतो. तर शेत जमिनीतील अन्नद्रव्याची जी उपलब्धता असते ना, ती असते 6 ते 7 सामूला अधिक असते. म्हणजे एखाद्या शेत जमिनीचा सामू जर 6 ते 7 असेल, तर तिथं अन्नद्रव्याची उपलब्धता अधिक असते. सुपीक जमीन मानल्या जाते ती. पुढे पहा, पुढीलपैकी कोणती जमीन तिच्या वजनाच्या केवळ 30% पाणी धरून ठेवू शकते? त्याच्यामध्ये जी जमीन आहे ना, त्या जमिनीचं नाव आहे वाळूसर जमीन. म्हणजे जमिनीमध्ये वाळूचं प्रमाण जास्त असेल, तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता अतिशय कमी असते पहा. तुम्ही नदीच्या तीरावर पहा वाळू असते. वर तुम्हाला पाणी दिसत नाही, पण वाळू थोडी बाजूला केली की आतमध्ये पाणी दिसतं. असं का होतं? तर म्हणजे वाळूची जी जमीन असते ना, ती तिच्या वजनाच्या केवळ 30% पाणी धरून ठेवू शकते. तर सी हे त्याचं उत्तर आहे. शेंडावाढ थोपविण्यासाठी कोणत्या संजीवकाचा वापर केला जातो? तर शेंडावाढ थोपवण्यासाठी ना मटकॉट या संजीवकाचा वापर केला जातो. हे त्याचं उत्तर आहे. आता पुढे पहा, 10वा प्रश्न स्क्रीनवर दिसत आहे. हिरव्या रंगाच्या बटाट्यात कोणते विषारी द्रव्य तयार होते? तर हिरव्या रंगाचा जो बटाटा असतो ना, त्याच्यामध्ये
सोलॅनिन नावाचे जे विषारी द्रव्य आहे ते तयार होत असते. तर बी हे त्याचं उत्तर आहे सोलॅनिन. त्याच्या पुढे पहा, पूर्ण कायांतरसहित कीटकांच्या जीवनक्रमामध्ये किती अवस्था असतात? तर पूर्ण कायांतरसहित कीटकांच्या जीवनक्रमामध्ये एकूण 4 अवस्था असतात. सी हे त्याचं उत्तर आहे 4 अवस्था. खालीलपैकी कोणत्या फळझाडाला सतत फळे येऊन त्याचे आयुष्य संपते? तर याच्यामध्ये जे फळझाड आहे त्याचं उत्तर आहे पपई, की पपई या फळझाडाला सतत फळे येऊन त्याचं आयुष्य संपतं. पपई हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पहा आता, बटाटा पिकात मावा या रस शोषणाच्या किडीमुळे कोणता रोग पसरतो? तर बटाटा हे जे पीक आहे त्याच्यामध्ये जो मावा जो रोग आहे ना, त्याच्यामुळे विषाणूजन्य रोग पसरतात. सी हे त्याचं उत्तर आहे विषाणूजन्य रोग. कोणत्या फुलझाडाचे बी उजेडात उगवत नाही? आता याच्यामध्ये जे दिलेले पर्याय आहेत ना, त्या पर्यायापैकी राल्टस्पर हे जे फुलझाड आहे त्याचं बी उजेडामध्ये उगवत नाही. खालीलपैकी जास्त पाणी लागणारे पीक कोणते? आता ज्वारी, गहू, सूर्यफूल आणि हरभरा याच्यामध्ये जास्त पीक कोणत्या पाण्याला लागतं? तर ऑब्व्हियसली तुम्हाला सर्वांना माहित आहे की गहू या पिकाला या दिलेल्या पर्यायापैकी जे काही ऑप्शन आहे त्यामध्ये सर्वात जास्त पीक गहू या पिकाला लागतं. आंबेमोहोर कोणत्या रोगामुळे जास्त प्रमाणात गळतो? आता आंबेमोहोर गळण्याचं जे कारण आहे ते आहे पहा, भुरी या रोगामुळे आंबेमोहोर जास्त प्रमाणामध्ये गळतो. आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये आंब्याचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात होतं. कोणता भाजीपाला महाराष्ट्रातून वर्षभर बाहेरील राज्यात पाठवला जातो? तर महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात पाठवला जाणारा जो भाजीपाला आहे तो आहे कांदा. वर्षभर हा महाराष्ट्रातून बाहेरच्या राज्यांमध्ये पाठवला जातो आणि लासलगाव ही कांद्याची फार मोठी बाजारपेठ आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. दुभत्या गायी किंवा म्हशींना कोणते जीवनसत्व हिरव्या चाऱ्यातून मिळते? म्हणजे काय, तर गायी व म्हशींना जे आहे ना, हिरव्या चाऱ्यातून कोणतं जीवनसत्व मिळतं असा तो प्रश्न आहे. तर हिरव्या चाऱ्यातून गायी आणि म्हशींना हे जीवनसत्व मिळतं. त्याच्या पुढे पाहता, कांद्याला येणाऱ्या उग्र दर्प आणि तिखटपणा कोणत्या पदार्थामुळे येतो? तर कांद्याला येणारा जो उग्र दर्प आहे, दर्प म्हणजे वास, आणि जो तिखटपणा आहे तो कशामुळे येतो माहिती आहे का? तर त्याचं कारण आहे अलील प्रॉपिल डायसल्फाइड हे त्याचं उत्तर आहे. अलील प्रॉपिल डायसल्फाइड. आता पुढे पहा, बोर उत्पादनात महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आघाडीवर आहे? तर सर्वांना माहिती आहे बोराच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्रातील सोलापूर हा जिल्हा आघाडीवर आहे. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये भारताच्या हरित क्रांतीचे जनक सांगितले होते. जागतिक हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग हे आहेत. भारताच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर एम.एस. स्वामीनाथन हे आहेत. आणि महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक हे वसंतराव नाईक हे आहेत. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तर वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक आहेत. त्याच्या पुढे पहा, आंबा व चिकू या फळझाडांच्या लागवडीसाठी कोणती पद्धत अंमलात आणावी? तर आंबला आणि चिकू हे जे फळझाड आहेत ना, या फळझाडांच्या लागवडीसाठी चौकोनी पद्धत अंमलात आणावी. बी हे त्याचं उत्तर आहे. वनस्पती पेशींच्या आवरणास काय म्हणतात? तर वनस्पती पेशींचं जे आवरण आहे म्हणजे सर्वात बाहेरचा भाग आहे त्याला पेशी भित्तिका असे म्हणतात. आणि पेशी भित्तिका ह्या फक्त आपल्याला वनस्पती पेशींमध्येच आढळतात. त्याच्या पुढे पाहता, नाबार्ड या शब्दाचा कोणता अर्थ आहे? म्हणजे नाबार्डचा आपल्याला फुल फॉर्म या ठिकाणी सांगायचा आहे. तर नाबार्डचा जो फुल फॉर्म आहे ना, तो आहे नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट हे त्याचं उत्तर आहे नाबार्डचा. 1982 ला स्थापना झालेली आहे नाबार्डची. चंदनाच्या वृक्षाच्या कोणत्या भागापासून तेल काढण्यात येते? तर चंदनाचा जे वृक्ष आहे त्याच्या खोडाचा गाभा याच्यापासून तेल काढण्यात येते. अजून 15 प्रश्न आपल्याला पाहिजेत मित्रांनो. त्याच्या आधी एक छोटीशी जाहिरात. जर तुम्हाला आरोग्य शेवटचे जे तांत्रिक प्रश्न आहेत 40 त्यासाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. फक्त 149 रुपयामध्ये संपूर्ण टॉपिक ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. वन लाईनर स्वरूपामध्ये आहे. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नही दिलेले आहेत आणि म्हणजे सिलेबस नुसार जर प्रश्न विचारले IBPS न तर यातलेच प्रश्न विचारले जातील. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. पुढचा प्रश्न आहे 26वा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पुष्प विज्ञान अनुसंधान निर्देशालय आहे?
तर पुष्पविज्ञान अनुसंधान निर्देशालय जे आहे ना, ते पुणे या ठिकाणी आहे. मला वाटतं पुण्यामध्ये तळेगावला आहे. मी चुकत असेल तसं तसं कमेंट करून सांगा. आणि याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा, की एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल, तर कमेंटमध्ये सांगा. नंतरच्या व्हिडिओमध्ये करेक्ट केलं जाईल. भात पिकावरील खोडकीडच्या जैविक नियंत्रणासाठी कशाचा उपयोग करतात? तर भात पिकावरील खोडकीडच्या जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोड्रामा जपोनिकम याचा वापर केला जातो. हे त्याचं उत्तर आहे. आता पहा, क्षारयुक्त जमिनीची सुधारणा करण्यासाठी जमिनीला डॅश डॅश इतका उतार द्यावा लागतो. तर क्षारयुक्त जमिनीची सुधारणा करण्यासाठी जमिनीला आपल्याला 1% इतका उतार द्यावा लागतो. हे त्याचं उत्तर आहे, 1%. संत्र्याची कोणती जात महाराष्ट्रात लोकप्रिय आहे? तर महाराष्ट्रामध्ये नागपूर हे संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर त्याच्यावरूनच नागपुरी ही जी संत्र्याची जात आहे ना, ती महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे. नागपूर जिल्हा संत्र्याच्या उत्पादनासाठी फेमस आहे आणि त्यावरूनच ते नाव दिलेलं आहे. जिवंत घटकावर जगणाऱ्या बुरशीला कोणती बुरशी म्हणतात? तर जिवंत घटकावर जगणारी जी बुरशी आहे ना, तिला परोपजीवी बुरशी असं म्हटलं जातं. हरितगृहात रोपांना पाणी देण्यासाठी कोणती सिंचन पद्धती चांगली आहे? तर हरितगृहामध्ये रोपांना पाणी देण्यासाठी तुषार सिंचन पद्धती ही चांगली आहे. भारतीय फ्रूट प्रॉडक्ट ऍक्ट परवाना 1955 कोणत्या उद्योगासाठी आवश्यक आहे? तर भारतीय फ्रूट ऍक्ट परवाना 1955 हा जो आहे ना, हा फळे भाजीपाला उद्योगासाठी आवश्यक असतो. नावातच आहे ना, फ्रूट प्रॉडक्ट म्हणजे फळे आणि भाजीपाला त्याच्यामध्ये येणार. त्याच्या पुढे पहा, चुनखडीयुक्त जमिनीची विद्युत वाहकता डॅश डॅश डेशी सायमन प्रतिमीटर पेक्षा कमी असते. तर चुनखडीयुक्त जमिनीची जी विद्युत वाहकता आहे ना, ती 1 डेशी सायमन प्रतिमीटर पेक्षा कमी असते. त्याच्या पुढे पहा, लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य पुरविणारे खालीलपैकी रासायनिक खते कोणती? तर लोह हे सूक्ष्म जे अन्नद्रव्य आहे ना, ते पुरवणारं रासायनिक खत कोणतं आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे फेरस सल्फेट. याच्यामधून आपल्याला लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य वनस्पतींना देता येतं. त्याच्यानंतरचं आहे डॅशडॅशी पाणी देण्याची पद्धती खास करून ऊस, बटाटा, मिरची इत्यादी पिकांसाठी उपयुक्त असते. तर ऊस, बटाटा, मिरची यांना पाणी देण्याची योग्य पद्धत कोणती आहे किंवा उपयुक्त कोणती आहे? तर सरी पद्धत हे त्याचं उत्तर आहे. सुपारीचे उत्पादनक्षम आयुष्य किती वर्षे असते? तर सुपारीचं जे उत्पादनक्षम आयुष्य जे असतं, ते असतं म्हणजे 50 वर्षे एवढं असतं. डी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचं पहा, पावसाच्या पाण्याचा सामू किती असतो? तर पावसाच्या पाण्याचा सामू हा 6 ते 7 असतो. पावसाचं पाणी शुद्ध मानलं जातं. त्याच्यानंतर शेततळे बांधावयाच्या ठिकाणी पाण्याची जमिनीतील झिरपण्याची गती डॅश डॅश असावी. तर शेततळे बांधावयाच्या ठिकाणी पाण्याची जमिनीतील झिरपण्याची जी गती आहे ना, ती मंद असावी. हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर सीमांत म्हणजे मार्जिनल शेतकऱ्याकडील कृषी क्षेत्र डॅश डॅश पेक्षा कमी असते. तर सीमांत शेतकऱ्याकडील जे कृषी क्षेत्र आहे ना, ते 1 हेक्टर पेक्षा कमी असतं. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे जर 1 हेक्टर पेक्षा कमी जमीन असेल, तर त्याला सीमांत शेतकरी असं म्हटलं जातं. कोणत्या पिकात सर्वसाधारणपणे 15% साखर असते? आता दिलेल्या पर्यायापैकी शुगर बीट या पिकामध्ये सर्वसाधारणपणे 15% साखर असते. तर आपण 40 प्रश्न पाहिलेले आहेत. तुम्हाला जीके म्हणजे टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार जीके ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि जीके ई बुक टीसीएस आयबीपीएस पॅटर्न विकत घ्या. तसंच आरोग्य शोधच्या तांत्रिक 40 प्रश्नांची तयारी करायची असेल तर आरोग्य शोध तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. त्यासाठी सुद्धा VAJ अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शोध तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवकच्या तांत्रिक प्रश्न जे आहेत त्यामधील जो कृषी घटक आहे, त्या कृषी घटकावर आधारित 40 प्रश्न पाहिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.